नमस्कार विद्यार्थी मित्रमंडळींनो, आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे यूपीएससी ची तयारी मराठीतून। बघा, यूपीएससीतून आपण उच्च अधिकारी पद मिळावं, आयएएस व्हावं, आयपीएस व्हावं असं अनेक विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या पालकांचं स्वप्न असतं। परंतु विशेषतः आपल्या महाराष्ट्रामध्ये असं दिसून येतं की यूपीएससी ची तयारी करायची असेल तर आपलं इंग्रजी हे खूप उच्च दर्जाचं असावं आणि म्हणून मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना किंवा ग्रामीण भागातला जो आपला मराठी विद्यार्थी वर्ग आहे यांच्या मनामध्ये ह्या परीक्षेबद्दल केवळ भाषेमुळे न्यूनगंड निर्माण होतो। तर तोच दूर करण्याचा प्रयत्न आज आपल्या ह्या व्हिडिओतून होणार आहे। त्यासाठी पहिल्यांदा आपण यूपीएससी ची जी सर्वात लोकप्रिय अशी यूपीएससी ची इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा आहे त्याचा जो आराखडा आहे किंवा त्याचं जे स्वरूप आहे त्याची आधी आपण पहिल्यांदा माहिती घेऊ आणि मग यूपीएससीचं हे ध्येय जे आहे ते तुम्ही मराठीतूनच कशा पद्धतीने साध्य करू शकतात याच्याबद्दल आपण चर्चा करूया। तर यूपीएससी म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन यांच्याकडून ज्या विविध स्पर्धा परीक्षा अखिल भारतीय पातळीवर घेतल्या जातात त्यापैकी सगळ्यात लोकप्रिय आणि देशभरातील कुठल्याही पदवीधर विद्यार्थ्याला ही परीक्षा देता येते अशी ही परीक्षा म्हणजेच यूपीएससी ची सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा की ज्यामधून सर्वात जास्त मेरिटमध्ये मार्क मिळवणारे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना आयएएस म्हणजेच इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस ह्या पदांवर त्यांची नियुक्ती होते। त्याखालोखालचं महत्त्वाचं पद म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिसेस म्हणजे आयपीएस, त्यानंतर इंडियन फॉरेन सर्व्हिसेस ही भारताच्या परराष्ट्र खात्यासंदर्भातली सेवा आहे। त्याचबरोबर इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस ही पण भारत सरकारची अखिल भारतीय स्तरावरची सेवा आहे। अशा भारत सरकारच्या अखिल भारतीय अनेक सेवांसाठी ह्या यूपीएससीच्या परीक्षा घेतल्या जातात। साधारणतः 900 ते 1000 पदांसाठी ही जाहिरात यूपीएससी कडून दरवर्षी जाहीर केली जाते आणि अखिल भारतीय स्तरावरचे विद्यार्थी ह्या परीक्षांना बसत असतात। त्यामुळे स्पर्धा अर्थातच तीव्र आहे आणि ही परीक्षा जी आहे ती पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा 3 टप्प्यांवर होते। पूर्व परीक्षा जी आहे ही पूर्व परीक्षा ही चाळणी परीक्षा आहे आणि ह्या परीक्षेमध्ये 2 पेपर असतात। पहिला पेपर हा जीएस म्हणजे जनरल स्टडीजचा असतो आणि दुसरा पेपर जो आहे तो सीसॅट म्हणजे नागरी सेवा कल चाचणी म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट हा पेपर आहे। पहिला पेपर जो पूर्व परीक्षेचा आहे जीएस हा अर्थातच 200 गुणांचा आहे। 100 प्रश्न त्याच्यामध्ये असतात। वस्तुनिष्ठ पद्धतीचा हा पेपर असतो। 3-1 अशी निगेटिव्ह मार्क सिस्टीम ह्याच्यामध्ये असते। या परीक्षेच्या अभ्यासक्रमासाठी इतिहास, भूगोल, राज्यघटना, लोकप्रशासन, त्याचबरोबर अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, पर्यावरण, चालू घडामोडी असे विषय असतात आणि सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे सीसॅट हा जो पेपर क्रमांक 2 आहे तर त्यासाठी भाषेचे उतारे आणि अंकगणित बुद्धिमत्ता आणि अर्थातच डिसिजन मेकिंग असे हे जे विषय आहेत हे ह्या सीसॅट पेपरमध्ये असतात। हा पण 200 गुणांचा परंतु 80 प्रश्नांचा असा हा पेपर असतो। यूपीएससीने पूर्व परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मेरिटसाठी फक्त जीएसचे मार्क जे आहेत हे मार्क जे आहेत ते निश्चित पकडले जातात। मात्र सीसॅट ह्या पेपरमध्ये तुम्हाला क्वालिफाईंग इतके मार्क जे आहेत 33% इतके मार्क हे मिळवावे लागतात। तर अशा पद्धतीने पूर्व परीक्षेच्या चाळणीतून तुम्ही पास झाल्यानंतर तुमच्या पुढे दुसऱ्या टप्प्यावरचं आव्हान जे येते ते म्हणजे मुख्य परीक्षेचं। मुख्य परीक्षेची ही जी पद्धती आहे ती वर्णनात्मक स्वरूपाची आहे। सर्व पेपर वर्णनात्मक स्वरूपाचे आहेत। त्याच्यामध्ये पहिले जे 2 पेपर आहेत 300 गुणांचे अर्थातच भारतीय भाषेतील पेपर म्हणजे आपण महाराष्ट्रातले विद्यार्थी बहुसंख्य मराठी भाषेचाच इथे स्वीकार करतात किंवा निवड करतात। हे जे पेपर आहेत हे क्वालिफाईंग आहेत। ह्या भाषेच्या पेपराचे जे गुण आहेत हे अंतिम मेरिटसाठी विचारात घेतले जात नाहीत परंतु यामध्ये किमान पात्रता जी आहे ती विद्यार्थ्यांनी प्राप्त करायची असते। त्यानंतर ह्या भाषेच्या 2 पेपर नंतर पुढचा जो पेपर येतो तो म्हणजे 250 मार्कांचा निबंधाचा पेपर आणि हा निबंधाचा पेपर जो आहे त्याचे गुण जे आहेत
सिलेक्शनसाठी हे गुण जे आहेत हे अनिवार्य पकडलेले असतात. आणि हा निबंधाचा पेपर, या निबंधाच्या पेपर बरोबरच GS म्हणजे सामान्य अध्ययनचे एकूण 4 पेपर जे आहेत हे UPSCने दिलेले आहेत. वर्णनात्मक स्वरूपाचं म्हणजे प्रश्न आणि त्याचं असं विस्तृत किंवा वर्णनात्मक असं उत्तर लिहिणं, अशा स्वरूपाचे वर्णनात्मक असे हे पेपर असतात. तर ह्या 4ही पेपरमध्ये अर्थात GS 1, 2, 3, 4 म्हणजे GS 1, 2, 3, 4 याच्यामध्ये वेगवेगळे विषय जे आहेत हे दिलेले आहेत. पहिला जो पेपर आहे हा GS 1 हा जो पेपर इतिहास, भूगोल ह्या विषयाशी संबंधित आहे. GS 2 हा जो पेपर आहे हा राज्यघटना, प्रशासन, कायदा ह्याच्याशी संबंधित आहे. हा सगळा सामाजिक दृष्टिकोन, एथिक्स व इतर सगळे अभ्यास घटक आहेत. चौथा पेपर ह्याच्यामध्ये अर्थशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान हे विषय सर्व दिलेले आहेत. ह्या 4 GSच्या पेपर बरोबरच प्रत्येक विद्यार्थ्याला एक वैकल्पिक म्हणजे ऑप्शनल विषय घ्यावा लागतो. UPSCने त्यांच्या अभ्यासक्रमाच्या विस्तृत मांडणीमध्ये जवळपास 24 विषय जे दिलेले आहेत त्यापैकी एक विषय जो आहे हा निवडायचा असतो आपण. आणि ह्या विषयाचे 2 पेपर आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे वर्णनात्मक पद्धतीने लिहावे लागतात. तर अशा पद्धतीने ही 1750 मार्कांची म्हणजे प्रत्येक पेपर 250 गुणांचा अशी 1750 गुणांची मुख्य परीक्षा ही लेखी स्वरूपाची घेतली जाते. या 1750 गुणांपैकी तुम्हाला मेरिट प्रमाणे मिळालेल्या गुणानुसार मुलाखतीची संधी प्राप्त होते. आणि 275 गुणांची ही मुलाखतीची अंतिम चाचणी झाली की मुलाखतीनंतर मुख्य परीक्षेचे गुण आणि हे अंतिम परीक्षेचे गुण अशा मुख्य परीक्षेचे गुण अशा पद्धतीने अंतिम मेरिट जे आहे हे जाहीर केले जाते. आणि ह्या जाहीर झालेल्या अंतिम मेरिटमध्ये तुम्हाला कुठल्या पदावर तुमचे मार्क आहेत त्याप्रमाणे तुम्हाला यश मिळतं किंवा तुमचं सिलेक्शन होतं. आता हा जो UPSCचा एवढा मोठा अभ्यासक्रमाचा जो पसारा आहे किंवा UPSCचं अखिल भारतीय स्तरावर जी काही स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल तर अर्थातच आपला तितका दर्जेदार आणि सखोल असा अभ्यास असणं, अभ्यासाचं योग्य नियोजन असणं, अभ्यासामध्ये सातत्य असणं, योग्य मार्गदर्शन असणं आणि लिखाणाचा भरपूर सराव असणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या आवश्यक आहेत. ग्रामीण विद्यार्थ्यांना किंवा मराठी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना असंच वाटतं की UPSCच्या ह्या ज्या IAS IPS अधिकार पदाच्या ज्या सगळ्या पोस्ट आहेत तर त्या पदावर जायला किंवा ही जी परीक्षा आहे त्यासाठी आपल्याला उत्कृष्ट इंग्लिश संभाषण आणि उत्कृष्ट इंग्रजी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि जर इंग्रजी भाषेचं ज्ञान नसेल आणि आपण मराठी माध्यमातून शिकलेले असू तर मग आपल्याला ह्या पदापर्यंत पोहोचताच येणार नाही किंवा मराठीतून कसा काय आपण अभ्यास करू आणि ह्या पदापर्यंत पोहोचू अशा पद्धतीचा एक न्यूनगंड हा बऱ्याचशा ग्रामीण मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांमध्ये असतो. परंतु हा पूर्णतः गैरसमज आहे. UPSCने आपल्या राज्यघटनेतल्या परिशिष्ट 8 मध्ये ज्या प्रादेशिक भाषा दिलेल्या आहेत त्या प्रादेशिक भाषेपैकी कुठल्याही भाषेचं तुम्ही माध्यम UPSCच्या परीक्षेसाठी निवडू शकतात. तुम्ही मुख्य परीक्षेची सर्व उत्तरं जी आहेत ही आपल्या प्रादेशिक म्हणजेच आपल्या मातृभाषेतून लिहू शकतात. आणि एवढंच नव्हे तर मुलाखत हा जो शेवटचा टप्पा आहे तर ही मुलाखत देखील तुम्ही आपल्या मातृभाषेतून म्हणजे आपल्या मराठी भाषेतून देऊ शकतात. एक लक्षात ठेवायचं आहे की ज्ञान आणि भाषा ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. UPSCचा पूर्व परीक्षेचा मुख्य परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे किंवा मुलाखतीसाठी असणारे जे व्यक्तिमत्व गुण जे आहेत तर ते गुण फक्त इंग्रजी येत नाही म्हणून आपल्यामध्ये नाहीत असं कधी काही होत नाही. मराठी माध्यमातल्या विद्यार्थ्यांनी किंवा मातृभाषेतून शिकलेले जे विद्यार्थी आहेत त्यांनी उलट ज्ञानाची उत्तम पायाभरणी आपल्या शालेय आणि कॉलेजच्या ह्या शिक्षणात केलेली असते. आणि त्याचबरोबर मातृभाषेतून जेव्हा तुम्ही शिकत असतात तर त्यावेळेला तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये अवांतर वाचन आलेलं असतं. तुमच्यामध्ये एक सामाजिक दृष्टिकोन, एक जास्त संवेदनशीलता निर्माण झालेली असते, सामाजिक जाण निर्माण झालेली असते. उलट मातृभाषेतून शिकलेला जो विद्यार्थी आहे तो जास्त संवेदनशील अधिकारी होऊ शकतो याची खात्री UPSCला पण आहे. आणि म्हणूनच UPSCने मराठी माध्यमातून म्हणजे आपल्या मातृभाषेत कुठलीही भारतीय भाषा जी परिशिष्ट 8 मध्ये नोंदवलेली आहे तर त्यामधून आपण मुख्य परीक्षेची उत्तरं लिहिणं आणि मुलाखतीसाठी ते माध्यम ठेवणं ह्या गोष्टी केलेल्या आहेत. तर त्यामुळे जेव्हा आपण मातृभाषेतून शिक्षण घेतलेले किंवा मराठी माध्यमातले शिक्षण घेतलेले विद्यार्थी मित्र आहेत तर ह्यांनी
असं काहीही न लक्षात घेता उत्तम अशी अभ्यास ग्रंथ संदर्भ साहित्य मराठी माध्यमातून पण उपलब्ध आहेत. आपल्या विद्यापीठांचे भरपूर संदर्भ आहेत. तसंच तुम्ही अभ्यास करत असताना इंग्रजी एक हा विषय म्हणून तर आपण शाळा कॉलेजमध्ये अभ्यासतच असतो आणि इंग्रजी ह्याला एक विषय म्हणून पण तुम्ही अभ्यासू शकतातच. आणि त्याचबरोबर पुढे एमपीएससी युपीएससीचा आपण जेव्हा अभ्यास करतो त्या अभ्यासाच्या प्रवाहामध्ये तुम्हाला ह्या भाषेबद्दल इंग्रजी भाषेचा जो एक न्यूनगंड असेल की आम्हाला अस्खलितपणे येत नाही, तर तो देखील ह्या अभ्यासाच्या प्रवाहामध्ये तुम्ही त्याच्यावर पण प्रभुत्व नक्कीच मिळवता. कारण युपीएससीचा अभ्यास हा इतका उच्च दर्जाचा आहे की त्याच्यामध्ये इंग्रजीला एक ज्ञानाचा विषय असं समजून देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याच्यावर आपलं प्रभुत्व जे आहे ते मिळवू शकतात. आणि प्रशिक्षणाच्या दरम्यान तर अर्थातच तुम्हाला सगळ्याच भाषांवर प्रभुत्व येतच. ज्या वेळेला युपीएससीतून अनेक विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होतं आणि त्यांचं प्रशिक्षण सुरू असतं, लाल बहादूर शास्त्री अकादमी भारत सरकारची, त्याचबरोबर हैदराबाद इथे जी काही इंडियन पोलीस अकॅडमी आहे, तर या ठिकाणी सगळं प्रशिक्षण आपल्या युपीएससीतून जे सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत, उमेदवार आहेत, त्यांचं प्रशिक्षण होत असतं. आणि ह्या प्रशिक्षणादरम्यानच तुम्हाला त्या त्या घटक राज्याचं केडर दिलेलं असतं. तर ज्या घटक राज्याचं केडर मिळतं त्या घटक राज्याची जी प्रादेशिक भाषा आहे त्या प्रादेशिक भाषेचे देखील धडे जे आहेत ह्या प्रशिक्षणाच्या दरम्यानच सगळे उमेदवार जे आहेत ते गिरवत असतात. म्हणजे समजा एखादा तामिळ विद्यार्थी आहे, त्याला जर महाराष्ट्र केडर मिळालं तर तो मराठी भाषा त्याच दरम्यान शिकत असतो. जर महाराष्ट्रातला जर एखादा विद्यार्थी ह्याला जर गुजरात केडर मिळालं किंवा त्याला बंगालचं केडर मिळालं तर त्याला अर्थातच ती गुजराती किंवा बंगाली ही त्यांची जी प्रादेशिक भाषा आहे ती प्रादेशिक भाषा शिकावी लागते. तुम्हाला मी उल्लेख केल्याप्रमाणे की हे प्रशासकीय अधिकारी आहेत, हे सर्वसामान्य जनतेसाठी आहे. सरकार, प्रशासन आणि लोकशाहीचे फायदे हे सर्वसामान्य लोकांसाठी देण्यासाठी असतात आणि म्हणूनच जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना प्रादेशिक भाषा किंवा लोकभाषा किंवा सर्वसामान्यांच्या भाषेतूनच त्यांना सुसंवाद साधून आपलं प्रशासकीय काम करावं लागतं. तर त्यामुळे भाषा ही जनतेसाठी आहे आणि जनतेसाठी हे सर्व प्रशासकीय अधिकारी आहे. अर्थातच म्हणून आपल्या ह्या परीक्षेसाठी पण आपली मातृभाषा जी आहे हे माध्यम म्हणून आहेच आहे. तर त्या भाषेबद्दल बिलकुल न्यूनगंड न बाळगता तुम्हाला जर आपल्या मातृभाषेतून आपल्या मराठी माध्यमातून जर युपीएससीची तयारी करायची असेल तर त्यासाठी भरपूर अभ्यास साहित्य उपलब्ध आहे. आज आपल्या महाराष्ट्रातून विशेषतः 1989 सालापासून मराठी वाङ्मय हा वैकल्पिक विषय घेऊन तर बरेच अधिकारी IAS IPS झालेले आहेत. आजही आपल्या महाराष्ट्रातले अनेक नामवंत अधिकारी यांनी मराठी माध्यमातूनच युपीएससीची परीक्षा दिलेली आहे, मुलाखती देखील दिलेल्या आहेत. परंतु आज ते आपल्या प्रशासनामध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहेत आणि त्यांची कर्तबगारी दाखवत आहेत. त्यामुळे त्यांच्या युपीएससीतल्या यशामध्ये भाषा हे किंवा भाषेचं माध्यम हे काही अडसर आलेली नाहीये. त्यामुळे आताही जे विद्यार्थी विशेषतः मराठी माध्यमातून शिकतायत, ग्रामीण विद्यार्थी आहेत, तर त्यांनी मराठीतून ह्याचा संपूर्णपणे युपीएससीचा अभ्यास करू शकतात. अर्थातच तुम्ही अभ्यास करत असताना तुम्ही इंग्रजी संदर्भ तुम्ही वापरू शकतात, कारण चांगले इंग्रजी संदर्भ ग्रंथ आहेत, अभ्यास साहित्य आहे, शासनाच्या केंद्र सरकारच्या किंवा राज्य शासनाच्या वेबसाईट आहेत. तर तुम्ही हिंदी, इंग्रजी, मराठी अशा सगळ्या संदर्भाचा अभ्यासामध्ये समावेश करा. परंतु उत्तर लिहिण्याचं माध्यम किंवा मुलाखतीचं माध्यम मात्र तुम्ही मराठीतून ठेवू शकतात आणि आपला चांगला परफॉर्मन्स किंवा आपण चांगली उत्तरं ही आपल्या भाषेतून लिहू शकतात. तर त्यासाठी अर्थातच राजपथ अकॅडमीचं पण मार्गदर्शन आहे. लिखाणाचा सराव विशेषतः वैकल्पिक विषय आणि मुख्य परीक्षेचे GSचे विषय जे आहेत त्या चारही GSच्या विषयांचा सराव लिखाणाचा करून घेणाऱ्या बॅचेस आपल्याकडे असतात. आपण ह्या सर्वांचा लाभ घ्या आणि युपीएससीतून एक उच्च केंद्र सरकारचा अधिकारी होण्याचा प्रयत्न तुम्ही नक्कीच करा. तुमच्या या यशामध्ये राजपथ अकॅडमीच्या शुभेच्छा आणि राजपथ अकॅडमीचं सहकार्य दोन्ही तुम्हाला आहे. तुम्हाला सगळ्यांना ऑल दी बेस्ट. नमस्कार.